अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणातून एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे। महायुतीमध्ये तूट झाल्याचं स्पष्ट झालं असून शिवसेना शिंदे गट अमरावती महानगरपालिकेच्या सर्व 87 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। या निर्णयावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मंत्री संजय राठोड म्हणाले की भाजपाने दगाफटका केलेला नाही, मात्र कार्यकर्त्यांना न्याय देता येत नव्हता, म्हणूनच शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। भाजप आणि शिंदे गटाची युती व्हावी ही भूमिका वरिष्ठ नेत्यांची होती, त्यासाठी माझी जबाबदारीही ठरवण्यात आली होती। युती संदर्भात बैठका झाल्या, जागा वाटपांवर सविस्तर चर्चा झाली, साधक बाधक विचार करण्यात आला, मात्र अखेर युती जुळून येऊ शकली नाही, असंही संजय राठोड यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले की कार्यकर्ते हट्टी आहेत, आग्रही आहेत। निवडणुकीत जर कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नसेल तर ते नाराज होतात, म्हणूनच कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी ही भूमिका घेतली आहे। शिवसेना शिंदे गट ही निवडणूक मैत्रीपूर्ण वातावरणात पण स्वतंत्रपणे लढवणार असल्याचेही मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले। अमरावतीत आता महायुती तुटल्याने राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागत आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। काय झालं युती संदर्भात त्याच्यात फिसकटली आणि अखेर तुम्ही किती जागा लढणार आहात, सोबळा लढणार आहात, किती जागा लढणार आहात आणि काय नेमकी तयारी या संदर्भात? अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे ही भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्यांची होती आणि त्या पद्धतीनं पक्षाने माझी नियुक्ती केली होती इथे बोलण्यासाठी। 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या, बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा झाली आणि त्यामध्ये युतीचे आकडे सुद्धा जवळपास निश्चित होत आले होते, परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्ष वेगवेगळ्या, एक विचारधारा जरी असेल तरी वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करतात आणि मग अनेक पदाधिकारी या ठिकाणी त्यांना न्याय देणं हे होणार नव्हतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अडचण होत होती आणि शिवसेनेच्याही आमच्या पदाधिकाऱ्याला अडचण होत होती आणि म्हणून आता शिवसेना ही स्वतंत्रपणे या महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे आणि या ठिकाणी मैत्रीपूर्वक आम्ही लढू। अनेक ठिकाणी चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाच्या स्थानिक आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। युतीचा प्रयत्न होता, मात्र आता कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, कार्यकर्ते फार आग्रही आहे, हट्टी आहे आणि त्याच्यामुळे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे की ही निवडणूक आम्ही मैत्रीपूर्वक लढतो। किती जागा लढणार आहात, किती जागा फायनल झाल्या आता तो आकडा मला या ठिकाणी सांगता येणार नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी शिवसेना या ठिकाणी लढत आहे। हो, तुमचे शिंदे सेनेचे दगाफटका करा कसं भाजप? अजिबात दगाफटका म्हणता येणार नाही। ही मी सुरुवातीलाच बोललो की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। गेले अनेक वर्ष अनेक कार्यकर्ते हे पक्षाचं काम करतात, अनेक लोक शिवसैनिक म्हणून काम करतात, भारतीय जनता पार्टीचे म्हणून कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्याला जर या ठिकाणी लढता येत नसेल तर तो कार्यकर्ता नाराज होतो आणि म्हणून कार्यकर्त्याच्या या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्न केला की हे सर्व जुळून आलं पाहिजे, पण ते जुळून आलं नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही मैत्रीपूर्वक लढत आम्ही लढत आहोत।